हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत होममेड वॅक्स स्ट्रीप. तर ह्या होममेड वॅक्स स्ट्रीप बनवणं खूप सोपं आहे आणि ह्या वॅक्स स्ट्रीप बनवण्यासाठी तुम्हाला 1 रुपयाही खर्च करावा लागणार नाही. तुमच्या घरामध्ये जे काही साहित्य आहे आपण त्यापासूनच ह्या वॅक्स स्ट्रीप बनवणार आहोत आणि ह्या होममेड आहेत. ह्याचं नावच होममेड आहे, त्यामुळे आपण घरामध्ये ज्या होममेड वस्तू आहेत आपण त्यापासूनच ह्या वॅक्स स्ट्रीप बनवत आहोत. तर ह्या बनवणं खूप सोपं आहे. तुमच्या घरामध्ये ज्या काही वेस्टेज जीन्स असतील ज्या तुम्ही यूज करत नाहीत, तर त्या पडल्या घरात असंच खराब होण्यापेक्षा तुम्ही त्याचा काहीतरी उपयोग करा. तर आज आपण तसाच हा एक उपयोग करणार आहोत की ज्या काही वेस्टेज जीन्स आहेत त्यापासून आपण वॅक्स स्ट्रीप बनवणार आहोत. तर तुमच्या घरामध्ये ज्या काही वेस्टेज जीन्स असतील ज्यांचा तुम्ही वापर करत नाहीत, तर त्या जीन्सच्या कपड्यापासून आपण ह्या वॅक्स स्ट्रीप बनवणार आहोत. आणि एकदा का तुम्ही ह्या होममेड बनवलेल्या वॅक्स स्ट्रीप यूज केल्या ना, तर मार्केटमधल्या रेडी टू यूज वॅक्स स्ट्रीप तुम्ही विसरून जाल. ह्या एवढ्या म्हणजे इफेक्टिव्ह आहेत आणि याचा रिझल्ट पण खूप छान आहे. वॅक्स करताना तुम्ही ह्या वॅक्स स्ट्रीप ज्यावेळेस यूज कराल ना, त्यावेळेस तुम्ही रिझल्ट खूप स्वतः बघू शकता. या वॅक्स स्ट्रीप होममेड वॅक्स स्ट्रीपचा मी एक व्हिडिओ पण बनवलेला आहे वॅक्सचा. तर त्याच्यामध्ये तुम्ही याचा उपयोग पाहू शकता की हा किती इफेक्टिव्ह आहेत ते. तर रेडीमेड वॅक्स स्ट्रीप ज्या आहेत त्या रेडी टू यूज असल्यामुळे तुम्ही त्याला रियूज करू शकत नाहीत, पण ह्या वॅक्स स्ट्रीप अशा आहेत ज्याला तुम्ही रियूजसुद्धा करू शकता. तर त्या रियूज कशा करायच्या हे सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वात आधी आपण पाहणार आहोत की ह्या वॅक्स स्ट्रीप बनवायच्या कशा. तर तुमच्या घरामध्ये जो काही वेस्टेज जीन्स असतील ज्याचा तुम्ही उपयोग करत नाही, तर त्या जीन्सचा उपयोग तुम्ही आज वॅक्स स्ट्रीपसाठी करणार याचा. तर माझ्या घरामध्ये ही वेस्टेज जीन्स होती, तर ह्या वेस्टेज जीन्सचेच मी आज तुम्हाला वॅक्स स्ट्रीप बनवून दाखवणार आहे. तर स्ट्रीपच्या आकारामध्ये आपण हा कपडा कट करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जी कुठली कैची असेल त्या कैचीच्या साहाय्याने तुम्ही हा कपडा कट करायचा आहे. माझ्याकडे कपडे कट करण्याची कैची आहे आणि म्हणून मी त्याच कैचीने हा कपडा कट करत आहे. तुम्ही तुमच्याकडे जी अवेलेबल असेल तिने करू शकता. तर याला आपण स्ट्रीपच्या आकारामध्येही स्ट्रीप कट करायची आहे. हा कपडा आपल्याला कट करायचा आहे आणि ह्या कपड्यामध्ये जे काही 2 जॉईंट्स असतात, जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की मी जॉईंट ते कसे कट केले आहेत, तर ते काही 2 जॉईंट्स असतात ते आपल्याला कट करायचे असतात आणि ते जॉईंट कट केल्यानंतर आपली एक छान प्रकारची वॅक्स स्ट्रीप तयार होते. तर ही वॅक्स स्ट्रीप आता रियूज कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर वॅक्स स्ट्रीप रियूज करण्याआधी तुम्ही डेटॉलच्या पाण्याने तिला छान आधी वॉश करून घ्यायचं आहे आणि नंतर तिला रियूज करायचं आहे. तर ह्या खूप इफेक्टिव्ह अशा होममेड वॅक्स स्ट्रीप आहेत. तर तुम्ही घरी अशा वॅक्स स्ट्रीप बनवून बघा आणि त्याचा वापर करा. आणि ह्या वॅक्स स्ट्रीप तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की सांगा. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि मला नक्की सांगा की ह्या होममेड वॅक्स स्ट्रीप तुम्हाला कशा वाटल्या. मार्केटच्या वॅक्स स्ट्रीपपेक्षा ह्या होममेड वॅक्स स्ट्रीप खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह आहेत. एकदा नक्की बनवून पहा आणि यूज करा. आणि ह्या रियूज असल्यामुळे तुम्हाला वारंवार मार्केटमधनं वॅक्स स्ट्रीप आणाव्या लागणार नाही आहेत. तर खरंच ह्या वॅक्स स्ट्रीप जर तुम्ही यूज केला तर मार्केटमधल्या वॅक्स स्ट्रीप तुम्ही खरंच विसरून जाणार आहात. आणि ज्यावेळेस म्हणजे पर्यायी आपल्याला वॅक्स स्ट्रीप आपल्याकडे नसतील, तर हा पर्याय खूप चांगला आहे की आपण ह्या घरगुती आहेत आणि बनवू शकतो आणि खूप इझी रेडी टू यूज हा आपण करू शकतो. तर तुम्हीसुद्धा हा वॅक्स स्ट्रीप नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला याचा रिझल्ट कसा वाटला. मला तर ह्या खूप आवडतात यूज करायला. तुम्हीसुद्धा सांगा की तुम्हाला कसं वाटलं.